नांदेड शहरातील ITI कॉलेज येथे ITI कॉलेजमध्ये बांधकाम पर्यवेक्षक परीक्षेचा पेपर दिनांक 20 जून रोजी घेण्यात आला। 2 वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एस्टिमॅटिक अँड कॉस्टिक विषयाचा पेपर देण्यात आला। विद्यार्थ्यांनी 2 ते 5 या वेळेत हा पेपर सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपर चुकीचा दिला आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा कंस्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिस या विषयाचा पेपर देण्यात आला। त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। 3 तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा 3 तास पेपर कसा लिहायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे। नव्याने परीक्षा घ्या अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून होत आहे। आणि गव्हर्नमेंटचे पेपर अशा पद्धतीने महाराष्ट्राचे कौशल्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण शिबिराच्या अंतर्गत पेपर जाहीर झालेला आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि 3 तास विद्यार्थ्यांनी पेपर लिहिल्यानंतर अशा पद्धतीचं जर होत असेल तर खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्था ही रंडीचा बाजार झालाय काय अशा पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि प्रशासन सगळं मुख गिळून बसलेलं आहे। आतापर्यंत मी सन्माननीय जिल्ह्याचे कलेक्टर प्रशासकीय आपले अधिकारी अभिजित राऊत साहेबांना बोललो, राऊत साहेबांनी सांगितले देबऱ्यामध्ये तशा पद्धतीची तक्रार करतो, पण सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मागणी आमची आहे या सगळ्या प्रशासन याच्यामध्ये आहे त्या पद्धतीने सगळ्या प्रशासन याच्यामध्ये नियमित करण्यात यावं आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं चुकीचं जर देत असतील पेपर तर खऱ्या अर्थानं हे विद्यार्थी का पहिली दुसरीचे नाहीत याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे। सगळेजण सगळे विद्यार्थी आहेत तिथं, बाकीचे विद्यार्थी होतील, सगळे प्रशासन इथे आहे, तुम्ही पेपर द्या नाही तर तुमच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी प्रशासनामध्ये निर्माण केलेलं आहे। जमा करा, पेपर चुकीचा दिला 3 तासाच्या नंतर पेपर जमा कसे करा, केंद्र प्रमुखांच्या मी परमेश्वर पाटील ITI महाविद्यालयामध्ये आज कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा पेपर होता माझा आणि माझ्यासहित 2000 विद्यार्थ्यांचा पेपर होता। या पेपरमध्ये 3 तासाचा पेपर असताना 3 तासाचा पेपर पहिला पेपर चुकीचा दिला आणि 3 तास झाल्याच्या नंतर दुसरी प्रश्नपत्रिका दिली। त्या दोनही प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहेत। दुसरी प्रश्नपत्रिका दिल्याच्या नंतर सांगितले की पुन्हा तुम्हाला 3 तास पेपर वाढून देण्यात येईल। मग अशा पद्धतीचा जर पेपर 3 तास प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर उद्याच्याला इंजिनियर का सगळे भ्रष्टाचारी होणार आहेत का अशा पद्धतीचा विचार जर केला तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत नीच आणि नालायक वृत्ती निर्माण झालेली आहे। या दृष्टिकोनातून हा पेपर पुन्हा घेण्यात यावा ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे। या पेपर आमचा पुन्हा घेण्यात यावा आणि अन्यथा आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करणार आहोत।